सरांना आज विनंती आहे की या ठिकाणी आपल्या चारही कृषी विद्यापीठामध्ये गेले 12-13 वर्ष झालं कोणत्याही प्रकारची पदभरती झालेली नाही. ॲग्रिकल्चर असिस्टंटपासून ते आपल्या AP-पर्यंत ज्या JRA SRA त्याच्यामध्ये ज्या जागा आतापर्यंत खाली आहेत जवळजवळ प्रत्येक डिपार्टमेंट वाईज 70-80 जागा खाली आहेत. आपल्या विद्यापीठामध्ये तसेच चारही विद्यापीठामध्ये भरपूर प्रमाणात जागा खाली आहेत. या पदभरती लवकरात लवकर सरांनी किंवा प्रशासनाने करावी हीच आमची विनंती आहे. यामध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील यांना प्रशासना थ्रू हमी द्यावी ही विनंती. आपणास सर्वांना माहिती आहे की विद्यापीठांमध्ये आपलंच विद्यापीठ नाही तर खूप मोठी वॅकन्सी निर्माण झालेली आहे. जवळजवळ 55 ते 57% सर्वच कॅडरमध्ये ही वॅकन्सीज आहेत आणि जवळजवळ 10-12 वर्षापासून तर भरती झालेली नाही. मग तसे सहाय्यक असो किंवा JRA असो SRA असो असिस्टंट प्रोफेसर असो तुमच्या बाबतीतच नाही तर इव्हन असिस्टंट प्रोफेसरच्यासुद्धा वेळेवर भरती झालेली नसल्यामुळं विद्यापीठ प्रशासनावरती सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोड येतो आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा शासनाच्या अपेक्षा सगळ्यांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेत आणि त्या पद्धतीनं आम्हालाही सुद्धा हे पदभरती लवकरात लवकर होणं हे आमच्या दृष्टीनं सुद्धा प्रशासनाच्या दृष्टीनं सुद्धा गरज आहे जेवढंच तुम्हाला गरज. दुसरी गोष्ट जशी आपले मागच्या वेळी जे नवत्रे होते रामचंद्र त्यांनी पत्र मला दिलं होतं आणि मला वाटतं ते हॉस्टेलला पोचायच्या अगोदरच आमचं पत्र इन्व्हर्ट होऊन ते मंत्रालयात गेलं. म्हणजे आम्ही एवढ्या फास्ट याच्यामध्ये काम करतो. त्यांच्या पत्रावरती मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रधान सचिव कृषी PMCR DG आणि रजिस्ट्रार यांच्या समवेत बैठक पण झालेली आहे आणि त्याचे मिनिटसुद्धा लगेच आहे. त्याच्यामध्ये आकृतिबंध आणि बिंदू नाणं तर आमची सर्व प्रशासनाची लोक हे दिवस रात्र शनिवार रविवार काम करून नाशिकला जाऊन सर्व ती बिंदू नामावली आकृतिबंध पूर्ण केलेला आहे. तो मंत्रालयात सुद्धा पोचलेला आहे. आता ह्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर तुमचं जे निवेदन आहे आजच आम्ही आमचं कव्हरिंग लेटर रजिस्टरचं कव्हरिंग लेटर देऊन आम्ही मंत्रालयात पाठवून आजच्या आजच आम्ही देतो. अजून काय आमच्याकडून अपेक्षा असतील तर सांगा आम्ही ते पूर्ण करू. सर मागे काही दिवस पहिले आम्ही फेलोशिप संदर्भात देखील आपल्याला पत्र दिले होते. आम्ही वैयक्तिक फेलोशिप होती ती सारथी महाज्योती आणि बार्टीची जी फेलोशिप थांबली आहेत काही कारणाने तर त्या काही कारण आहे ते कोणी सांगू शकेल मला फेलोशिप काय कारण आहे माहिती कुणाकडे आहे? सर 1.5 वर्षापासून ती फेलोशिप थांबलेली आहे. 2दा पेपर फुटले आहेत आणि त्याच्यामुळे अजून अच्छा तिकडून पेपर फुटले हां तर आणि त्याच्यामुळे मग ते वादामध्ये आल्यामुळे अजून कुठल्याही प्रकारची अलॉटमेंटच झालेली नाही आहे. तर मग त्या संदर्भात देखील आपलं काय मत आहे? नाही आता मला काय त्याच्याविषयी जास्त विषय माहिती नाही आहे. जर पेपर फुटला असेल आणि सारथीने नावाची लिस्टच दिली नसेल तर विद्यापीठ तर काय करणार. तर ह्याच्यापेक्षा आम्ही एक पत्र आमच्या वतीनं लिहू. तुम्ही एक आम्हाला रिप्रेझेंटेशन द्या किंवा ADPGला द्या. आम्ही आमच्यावरती देतो की बाबा ही जी तुमची परीक्षा नंतर घ्यायची असेल किंवा काय घ्यायचं असेल ते ताबडतोब घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची व्यवस्था करावी असं लगेच मी पत्र देतो. सारखीच्या विनंती आहे की त्यामध्ये कृषी जे आपले विद्यार्थी आहेत यांच्या संशोधनाचा खर्च आर्ट्स असेल कॉमर्स असेल दुसऱ्या सेक्टर्सपेक्षा जास्त आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला कृषी विद्यापीठ जे आहे चारी यांच्या मार्फत स्पेशल कोटा त्याच्यामध्ये देण्यात यावा आणि तातडीने आपल्याला कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राज्याच्या शेतकऱ्यांचं एक जबाबदारी आहे आणि वेळोवेळी आपण म्हणतो ना कोटा द्या मुलांना घ्यायचं हे क्लिअर पाहिजे. किती % कोटा पाहिजे हे काय पाहिजे तुम्ही डिस्कस करा आणि ते आम्हाला सांगा. असं काय प्रशासनामध्ये त्याच्यामध्ये वेग बोलून चालणार आहे. तुम्हाला किती 10% पाहिजे किंवा काय 10%पेक्षा ते 5% करतील किंवा 20 मागितलं असतं ते 10% करतील. ठीक आहे ना.
तुम्ही असं मग कधीही तुम्हाला मी सांगतो की भविष्यामध्ये तुम्ही काम कराल कुठे इकडं आपलं विचार आणि आपले मत हे एकदम क्लिअर पाहिजे. आपल्याला काय मागायचं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं. ठीक आहे, तुम्ही त्या तुमच्या रिप्रेझेंटेशनमध्ये EDPGकडे द्या, EDPGकडून डीनकडे येईल, डीनकडून आम्ही आमच्या कार्यालयामार्फत पाठवून देतो. अजून काय सर, ज्या आपल्या जागा आहेत, रिक्त जागा आहेत विद्यापीठाच्या, तो याच्यामध्ये 4 ज्या पदांच्या, त्याच्याबद्दल आम्हाला किती जागा खाली आहेत याचं माहिती भेटली तर नाही समजेल ना. ते काय तुम्हाला कधी सांगू शकतो आम्ही. आपल्या प्रशासनाकडून द्या ना, काय आहे त्याच्यामध्ये जागा किती आहे ते सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. किती अंदाज बिलकुल ते तुम्हाला मिळेल, ती इन्फॉर्मेशन मिळेल. डेप्युटी रजिस्ट्रार, आज रजिस्ट्रार साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे रजिस्ट्रार साहेब नाही आहेत, ते थोडं स्टाफ आहे त्यांना. प्रत्येक पदाची जी अर्हता आहे ती स्पष्ट पाहिजे की हे बघा कसं आहे माहिती आहे का, आम्ही जी अर्हता जी असते ना ते आम्ही बनवली, PKVनी बनवली, त्यांच्या कर्जाने बनवली आणि PMCRकडे गेल्यानंतर सर्वांनी मोठी कमिटीमध्ये त्यांनी ठरवलेली आहे. आणि ती अर्हता तुमच्यासाठी असू दे किंवा त्या मुलींसाठी असू दे सारखीच राहणार आहे. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही ना. 4 विद्यापीठामध्ये एकच राहणार आहे. आणि दुसरी आणि ते ॲक्ट, स्टॅट्यूट आणि ICRचं जे UGC गाईडलाईन, आता असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर UGCच्या काय गाईडलाईन्स आहेत, ICRच्या काय गाईडलाईन्स आहेत, ह्या गाईडलाईनप्रमाणेच होणार. आता स्टॅट्यूटमध्ये प्रॉब्लेम्स खूप आहेत, स्टॅट्यूटच आता बदलावं लागणार आहे. आणि 4 विद्यापीठाची भरती आहे ती एकाच वेळेस व्हावी आणि डुप्लिकेशन जे कॅन्डिडेटचं होतं ते कमी होण्यासाठी ती मदत एक होईल. आणि सर्व पदांचे जसं की APच्या जागा असतील तर एका वेळेस भरेल. लक्षात आलं. आता विद्यापीठ अकोल्याचं जर कोणी असेल प्राध्यापक, त्याचं अपॉइंटिंग अथॉरिटी कोण आहे? कोण आहे अकोले? कोणाचं सैन्य अपॉइंटमेंट? आता तुम्ही तुम्हाला समजा तुला कुठल्या विद्यापीठात नंबर तुझ्या अपॉइंटमेंट काही अकोल्याच्या कुलगुरू नाही करणार, तू कोण करणार? राहुरीचं केलं. तुझं सिलेक्शन झालं असेल समजा अकोल्याला, तुझी कोण मी नाही करणार, तर अकोले करणार. त्यामुळे आता काय होतं की आम्ही तर TCSला दिलेलं आहे, परंतु असिस्टंट प्रोफेसरला ही परीक्षा हे आपलं TCS वगैरे नाही आहे, ते बाकीच्या ह्याला आहे. आणि ते सिलेबस कॉमन केलेला आहे सगळ्यांच्या दृष्टीनं. तर GR असेल, SR असेल किंवा ॲग्रिकल्चर असिस्टंट असेल त्यांचा सिलेबस सेम आहे. फक्त काय होणार आहे, आम्ही TCSकडे गेलो आहे, मला वाटतं अकोला बँकिंगमध्ये हा फरक. हां, त्यांना ती चांगली सुविधा देत असते मला माहिती नाही, पण आम्ही TCSकडे गेलो आहे आणि आता आकृतीमध्ये पोचलेले आहे. आणि तात्काळ आता तुम्ही तुमच्या लेवलवरती प्रयत्न करा. आम्ही इमिजिएटली आमच्या काही मर्यादा येतात प्रेशर आणण्याचा, तुम्ही तुमच्या लेवलवरती मंत्रालय यांच्यामध्ये फॉलोअप करा आणि अप्रुव्हल आलं तर आम्ही एकदम वॉर फुटिंगवरती ही प्रक्रिया आम्ही राबवू, कारण तुमच्यापेक्षा आम्हालाही जास्त. ठीक आहे, अजून काय? पण तुमचा आवाज येत नाही, एकदम शांत बसताय हां, जेवढं नाही काय. ठीक आहे, ओके, समाधान सर एक निवेदन घ्या. घ्या.